श्री स्वामी समर्थ. तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी व्हायचं आहे, काहीतरी बनायचं आहे, तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की फक्त आपलं तोंड बंद ठेवायला शिकायचं आहे. 99% लोक इथेच चुकतात. तोंड उघडतात आणि आपल्या गुपित गोष्टी लोकांना सांगतात. तर आपल्याला काय करायचं आहे? तुम्ही घर घेणार असाल तर कोणालाही कधीही सांगू नका. नवीन कार घेणार आहात तर गप्प राहा, कोणाशीच बोलू नका. सुट्टीला जाणार आहात तर शांत राहा. तुम्हाला कसली तरी डिग्री मिळणार आहे तर उगाच कोणापाशी त्याबद्दल बोलू नका. तुमचं प्रमोशन होणार आहे का? मग उगाचच लोकांना आधीच त्याबद्दल सांगत बसू नका. तुमचं प्रमोशन थोड्या दिवस तुम्ही गुपित ठेवा. चांगला जोडीदार आहे ना तुमचा, मग त्याला जपून ठेवा. इतरांमध्ये माझा जोडीदार चांगला आहे असे सांगून त्याला नजर लावून घेऊ नका. आयुष्यात यश येतंय हे आपल्याला माहिती, म्हणून ते लोकांना सांगत बसू नका. शांतपणे पुढे जाण्याचा मार्ग काढत राहा आणि स्वतःची प्रगती कशी होईल याकडे लक्ष देत जा. तुम्ही जर प्रेग्नेंट आहात, गरोदर आहात तर प्लीज थोड्याच लोकांना सांगा, तुमच्या घरच्याच लोकांना सांगा, म्हणजे तुम्हाला नजर लागणार नाही. आपले स्वप्न आहेत तर ते इतरांपाशी बोलत न बसता ते पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. जर या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच यश तुमच्या पायाशी लोळून घेणार आहे. 99% वेळ आपली ही स्वप्न पूर्ण होणारच होती अशी असते, पण आपण आधीच ती लोकांना सांगत बसल्यामुळे आपलं स्वप्न पूर्ण होत नाही. आणि ही छोटीशी चूक आपल्याला खूप मोठे महागात पडते, कारण नजर ही बाहेरच्यांची न तर घरच्यांची सुद्धा लागत असते. म्हणून इथून पुढे मूर्खपणा न करता आपल्या यशाबद्दल कोणालाही न सांगता आपलं तोंड बंद ठेवायला शिका. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. थँक्यू.